झोपेचं महत्त्व आपल्या आरोग्याशी निगडित असतं. आपल्या आयुष्यातील जवळपास 1/3 वेळ आपण झोपेत घालवतो. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे झोपेचं महत्त्व अनेकदा दुर्लक्षित केलं जातं. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, कामाचा ताण, अभ्यासाचा दबाव किंवा काळजी यामुळे लोकांना झोप नीट येत नाही. झोप ही केवळ शरीराला विश्रांती देण्यासाठी नसून ती आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नमस्कार, मी कविता. आज आपण झोपेबद्दल बोलणार आहोत. शारीरिक आरोग्यासाठी झोप खूप महत्वाची आहे. झोपताना आपल्या शरीरात दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होते. दिवसभरात थकलेले स्नायू, पेशी आणि अवयव झोपेने पुनर्जीवित होतात. पुरेशी झोप घेतल्याने हृदय निरोगी राहते, पचनक्रिया सुधारते, प्रतिकारशक्ती मजबूत होते, लठ्ठपणा, मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका कमी होतो. या उलट झोपेची कमतरता झाल्यास शरीर पटकन थकतं, डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसतात आणि आजाराला आमंत्रण देतं. मानसिक आरोग्यासाठी झोप खूप गरजेचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते, तणाव आणि चिंतेवर नियंत्रण मिळतं. मन प्रसन्न राहून सकारात्मक विचार निर्माण होतात. झोप नीट झाल्यास चिडचिड, तणाव, नैराश्य आणि निर्णय घेण्यास अडचण येतात. झोपेचं आणि सौंदर्याशी नातं खूप महत्वाचं आहे. ब्युटी स्लीप हा शब्द तुम्ही ऐकला असेलच. खरं तर झोप ही आपल्या त्वचेचं आणि सौंदर्याचं रक्षण करते. पुरेशी झोप घेतल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते, त्वचा निरोगी राहते आणि केस मजबूत होतात. झोपेची वेळ आणि सवयी. प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दररोज किमान 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. मुलांना आणि तरुणांना याहून अधिक झोप हवी असते. चांगली झोप मिळवण्यासाठी झोपेचे वेळ ठरवून पाळा. मोबाईल, टीव्ही आणि संगणक झोपेच्या आधी टाळा. हलका आहार घ्या, पचनाला वेळ द्या. शांत, अंधार आणि थंड वातावरणात झोपा. मन शांत करण्यासाठी ध्यान किंवा पुस्तक वाचनाची सवय लावा. यावरून आपल्याला काय कळतं? झोप ही आयुष्याचा वाया गेलेला वेळ नसून आयुष्य वाढवणारं आणि सुंदर बनवणारं घटक आहे. चांगली झोप मिळाली तर नवीन शरीर ताजेतवानं होतं, मन प्रसन्न राहतं आणि जीवनाचा प्रत्येक क्षण जगण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे काम, अभ्यास किंवा मनोरंजनासाठी झोपेचं बलिदान देऊ नका, कारण निरोगी शरीर आणि शांत मनासाठी झोप ही खरी औषध आहे. तुम्हाला हा विषय आवडला असेल, उपयोगी वाटत असेल तर आपल्या ओळखीच्या लोकांना शेअर करा, लाईक करा आणि अशा प्रकारच्या विषयावर गप्पा मारण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.